वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये आपण आईज हा सेन्स ऑर्गन स्टडी करतोय. सो याचे स्ट्रक्चरल डिटेल्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि त्या डिटेल्समध्ये आपण पाहिलं की आयबॉल जो आहे तो स्पेरिकल शेपचा आहे आणि या आयबॉलची जी वॉल आहे या वॉलमध्ये मेन 3 लेयर आपण स्टडी केले. त्याच्यामध्ये सगळ्यात आउटरमोस्ट जो आहे जो स्क्लेरा तर त्याच्याच अँटेरियर पोर्शनला कॉर्निया असं म्हटलं जातं. मिडल आपण कोराइड स्टडी केला आणि या कोराइडचेच अँटेरियर मॉडिफिकेशनमध्ये आपण सिलियरी बॉडी आणि आयरिस लेन्स हे पार्ट स्टडी केले. आणि सगळ्यात इनरमोस्ट जो आहे तो रेटिना, तोही आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. रेटिनावरती असणारे मॅक्युलर ल्युटिया, ब्लाइंड स्पॉट हेही पॉईंट इथे आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपला हा जो आयबॉल आहे याच्यामध्ये 2 चेंबर जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यातलं फर्स्ट अँटेरियर स्मॉल चेंबर जे आहे त्याला आपण ॲक्वियस चेंबर, ज्याच्यामध्ये ॲक्वियस ह्युमर प्रेझेंट असतो, आणि पोस्टेरियर जे लार्ज चेंबर असतं याला आपण व्हिट्रस चेंबर असं म्हणतो. सो हे चेंबर्स आपण स्टडी केले, त्याच्यामधले फ्लुइड्स पाहिलेले आहेत. त्यानंतर आज फायनली याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं हे आपण स्टडी करणार आहोत. सो इमेज फॉर्मेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाईट जी आहे ती जोपर्यंत आपल्या डोळ्यांवरती पडणार नाही तोपर्यंत कोणतीही इमेज आपल्या डोळ्यामध्ये फॉर्म होत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट रेज जे आहे ते आपल्या डोळ्यामध्ये पास झाले पाहिजेत. मग आपण आता आयबॉलच्या वॉलचे जे लेयर्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये पुढच्या बाजूने अँटेरियर साईडचे जे लेयर्स आहेत, कोणकोणते लेअर क्रॉस करून लाईट रेज कुठेपर्यंत पोहोचणार आहेत सो ते पहा. सगळ्यात पहिल्यांदा सो इन इमेज फॉर्मेशन लाईट रेज पास थ्रू. लाईट रेज कशामधून पास होतात तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ते कॉर्नियामधून पास होणार आहेत. कॉर्नियानंतर नेक्स्ट म्हणजे कॉर्नियाच्या वरती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. बघा, जर हा आपला आयबॉल असेल ठीक आहे, तर हा जो पुढचा पोर्शन आहे ज्याला आपण कॉर्निया असं म्हणतोय, या कॉर्नियाच्या वरती अजून एक ट्रान्सपरंट कव्हरिंग असतं आणि त्या कव्हरिंगला आपण कंजंक्टिवा असं म्हणतो. ठीक आहे, सो कंजंक्टिवा, कॉर्निया. त्यानंतर नेक्स्ट इथं आपण आयरिस स्टडी केला जे पिगमेंटेड स्ट्रक्चर आहे आणि या आयरिसच्या पाठीमागे लेन्स प्रेझेंट असते. ओके, सो लाईट रेज कशा पास होणार आहेत हे आपण पाहतोय. सो बघा, फर्स्ट लाईट रेज पास थ्रू कंजंक्टिवा. कंजंक्टिवामधून लाईट रेज सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यामध्ये एंटर करतील. कंजंक्टिवानंतर नेक्स्ट आहे कॉर्निया. कॉर्नियासुद्धा ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे. सो कंजंक्टिवानंतर लाईट रेज कॉर्नियामध्ये जातील. कॉर्नियानंतर नेक्स्ट हे जे लाईट रेज आहेत, हा आयरिस जो आहे पिगमेंटेड स्ट्रक्चर, आपल्या डोळ्याचा कलर ठरवणारं स्ट्रक्चर, तर हे आयरिस जे आहे ते ट्रान्सपरंट नाही आहे. मात्र या आयरिसच्या सेंटरला एक ओपनिंग आहे, ज्या ओपनिंगला आपण प्युपिल असं म्हणतो. सो लाईट रेज त्या ओपनिंगमधून पास होणार आहेत. सो नेक्स्ट आफ्टर कॉर्निया लाईट रेज पास थ्रू प्युपिल. प्युपिलमधून लाईट रेज पास होतात. प्युपिलनंतर नेक्स्ट ही जी लेन्स आहे बायकॉन्व्हेक्स, दॅट लेन्स इज ऑल्सो ट्रान्सपरंट. सो त्या लेन्समधून लाईट रेज पास होतील आणि त्यानंतर कॉन्व्हर्ज झालेले लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, लाईट रेज कॉन्व्हर्ज करेल आणि कॉन्व्हर्ट झालेले जे लाईट रेज आहेत ते फायनली, इथेही 3 लेअर असतात आपल्याला माहिती आहे. सगळ्यात आउटरमोस्ट लेअर जो आहे त्याला आपण स्क्लेरा म्हणतो, मिडल कोराइड आणि इनरमोस्ट रेटिना. सो या रेटिनावरती लाईट रेज पडणार आहेत आणि फायनल इमेज जी आहे ती रेटिनावरती फॉर्म होणार आहे. सो हा सगळा ट्रॅक सगळ्यांना कळलेला आहे का? बघा, लाईट रेज कसे पास होतात. बघा, सगळ्यात फर्स्ट लाईट रेज फ्रॉम दी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टपासून येणारे जे लाईट रेज आहेत हे लाईट रेज कसे पास झाले, त्यात सगळ्यात फर्स्ट कंजंक्टिवा क्रॉस केला. कंजंक्टिवानंतर नेक्स्ट हा जो कॉर्निया आहे त्याच्यामधून पास झाले. कॉर्नियानंतर प्युपिल आहे, प्युपिलनंतर लेन्समधून पास झाले आणि लेन्सनंतर हे रेटिनावरती लाईट रेज कॉन्व्हर्ज होणार आहेत किंवा एकत्र येणार आहेत. सो लाईट रेज फ्रॉम दी ऑब्जेक्ट पास थ्रू कंजंक्टिवा, कॉर्निया, देन थ्रू प्युपिल, देन लेन्स अँड फायनली दे आर फोकस्ड ऑन द रेटिना to form image. So image is formed on retina. रेटिनावरती इमेज जी आहे ती फॉर्म होणार आहे. मात्र रेटिनावरती जी इमेज फॉर्म होते आपल्याला माहिती आहे, कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे ती रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज तयार करते जेव्हा लाईट रेज कॉन्व्हर्ज होतात. सो रेटिनावरती जी इमेज तयार झालेली आहे ती सुद्धा रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज आहे. म्हणजे जो आपल्यासमोर ऑब्जेक्ट आहे त्याची इन्व्हर्टेड इमेज फॉर्म झालेली असणार आहे. मात्र आपल्याला इन्व्हर्टेड इमेज न दिसता ती जशी आहे तशी इरेक्ट इमेज दिसते. मग हे कशामुळे, तर रेटिनावरती जी काही इमेज फॉर्म झालेली आहे
त्याचं जो काही इम्पल्स आहे, नर्व इम्पल्स, इट इज सेंड टुवर्ड्स दी नर्व इम्पल्स ऑफ इमेज form on retina sent towards visual area of cerebrum. ठीक आहे, आपण ब्रेनचे पार्ट स्टडी केलेले आहेत. तर त्याच्यामधला सेरेब्रम जो आहे, जो लार्जेस्ट पार्ट असतो फोर ब्रेनमधला, तर त्या सेरेब्रमवरती वेगवेगळे एरियाज आहेत, हेही आपण स्टडी केलं. तर त्या सेरेब्रमच्या व्हिज्युअल एरियावरती हे लाईट रेज येणार आहेत आणि व्हिज्युअल एरिया त्या इम्पल्सचं ॲनालिसिस करणार आहे. सो दे आर ॲनालाइज्ड बाय व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम. सो सगळ्यांना हा वे समजला का बघा. लाईट रेज ट्रॅव्हल करताना कोणकोणते मेम्ब्रेन क्रॉस करून जाणार हे सगळ्यात फर्स्ट लक्षात ठेवा. त्यात फर्स्ट कंजंक्टिवा, कंजंक्टिवानंतर कॉर्निया, कॉर्नियानंतर प्युपिलमधून एंटर करतात, लेन्सवरती पडतात आणि लेन्सनी कॉन्व्हर्ज केलेले लाईट रेज डायरेक्ट या चेंबरमधून कुठे जाणार आहेत, रेटिनावरती. सो इमेज फॉर्म होणार आहे रेटिनावरती. रेटिनावरती तयार झालेली जी काही इमेज आहे त्याचा इम्पल्स सेरेब्रमकडे सेंड केला जातो. सेरेब्रमचा जो व्हिज्युअल एरिया आहे त्याच्याकडे सेंड केला जातो आणि ती जी व्हिज्युअल एरियाकडे आलेली जी इन्फॉर्मेशन आहे सेरेब्रमच्या, ती नंतर ॲनालाइज केली जाते. सो इन दिस वे इमेज फॉर्मेशन टेक प्लेस. सो हे लाईट रेज कसे पास होतात ते आपण पाहिलं. आता ॲक्च्युली इमेज फॉर्मेशनमध्ये जे काही प्रोसेसेस होतात त्या स्टेप वाईज बुकमध्ये दिलेल्या आहेत. सो त्या स्टेप्स फक्त नीट समजून घ्या. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, चेंजेस इन रेटिना व्हेन लाईट फॉल ऑन इट. सो लाईट जेव्हा रेटिनावरती पडतो तेव्हा त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात. आता चेंजेस कशामध्ये होणार आहेत, तर रेटिनावरती फोटो रिसेप्टार सेल, रॉड्स आणि कोन्स डीपली सिच्युएट झालेले असतात. बघा, तो जो सेन्सरी पार्ट आहे, न्यूरॉनचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण 3 लेअर पाहिले होते. त्यातला सगळ्यात आतला फोटो रिसेप्टार सेलचा असतो, मधला बायपोलार आणि सगळ्यात पुढचा जो आहे तो गँग्लिऑनचा. सो पुन्हा एकदा बघा, जर हा रेटिना असेल तर या रेटिनाचा हा जो बाहेरचा सगळ्यात आतला जो दाखवला तो पिगमेंटेड लेअर आहे. पिगमेंटेड लेअरच्या वरती हा जो लेअर आहे याच्यामध्ये रॉड्स आणि कोन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या पुढचा जो लेअर आहे, ओके, तो बायपोलार नर्व सेलचा असतो आणि त्याच्या पुढचा गँग्लिऑनचा असतो. सिक्वेन्स लक्षात आला पाहिजे. हा गँग्लिऑनचा, त्यानंतर हा मधला बायपोलारचा आणि बायपोलार नंतर सगळ्यात आतला जो दिलेला आहे तो रॉड्स आणि कोन्सचा, असे 3 लेअर आहे. सो नीट लक्षात घ्या, इकडून लाईट रेज येणार आहेत. ठीक आहे, हे लाईट रेज या पद्धतीनं लाईट रेज आल्यानंतर हे पहिल्यांदा गँग्लिऑनचा लेअर आहे, मग बायपोलार न्यूरॉनचा आणि मग फोटो रिसेप्टर सेल, रॉड्स आणि कोन्सचा, ज्या डीपली सिच्युएट झालेल्या आहेत. सो बघा, हे सगळे लेअर क्रॉस करून लाईट रेज कशावरती पडणार आहेत, रॉड्स आणि कोन्सवरती पडतील. सो ब्रेकिंग अप लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट बाय स्पेसिफिक वेव्हलेंथ ऑफ लाईट. सो आपण पाहिलेलं आहे की हे रॉड्स आणि कोन जे आहेत याच्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट्स असतात. तर जेव्हा स्पेसिफिक वेव्हलेंथची लाईट त्या पिगमेंटवरती पडते तेव्हा ते पिगमेंट जे आहे ते ब्रेक होतं. ओके, आणि ब्रेक झाल्यानंतर ते रॉड्स आणि कोन जे आहेत ते स्टिम्युलेट होतात. नर्व इम्पल्स जो आहे तो जनरेट केला जातो. पुन्हा एकदा सिक्वेन्स नीट आहे का. सगळ्यात फर्स्ट, चेंजेस इन रेटिना व्हेन लाईट फॉल ऑन इट. सो व्हॉट गेट चेंज्ड व्हेन लाईट फॉल ऑन रॉड्स अँड कोन्स ड्यू टू स्पेसिफिक वेव्हलेंथ ऑफ लाईट, फोटो पिगमेंट प्रेझेंट इन द रॉड्स अँड कोन्स गेट ब्रेक. सो ते जे फोटो पिगमेंट आहे रॉड्स आणि कोन्समध्ये, त्याच्यावरती जेव्हा स्पेसिफिक वेव्हलेंथची लाईट पडते तेव्हा ते पिगमेंट ब्रेक होतं. पिगमेंट ब्रेक झाल्यानंतर ते रॉड्स आणि कोन जे आहेत ते स्टिम्युलेट होतील आणि नर्व इम्पल्स जनरेट होईल. ठीक आहे, आता नर्व इम्पल्स कुठे जनरेट झाला, या रॉड्स आणि कोन्समध्ये. तो नर्व इम्पल्स कोणाकडे येणार आहे, याच्या पुढचा. समजा इथं रॉड्स आणि कोन्सचा लेअर आहे, तिथं नर्व इम्पल्स जनरेट झालेला. हा नेक्स्ट बायपोलार न्यूरॉन, काल आपण पाहिले होते आणि या टाईपचे बायपोलार न्यूरॉन, तर त्या बायपोलार न्यूरॉनकडे येईल आणि बायपोलार न्यूरॉनकडून फायनली तो कोणाकडे येणार आहे, गँग्लिऑनकडे येणार आहे. सो तो सिक्वेन्स पुढे बघा.
So nerve impulse is transmitted to which is generated nerve impulse which is generated in the rods and cones. That nerve impulse transmitted to the bipolar nerve. मध्ये जे बायपोलार नर्व आहेत त्यांच्याकडे आला. बायपोलार नर्व कडून हा इम्पल्स कोणाकडे जाणार आहे तर गँग्लियॉन सेलकडे. नेक्स्ट nerve impulse transmitted to ganglion cell. ओके, गँग्लियॉन सेलकडे हा नर्व इम्पल्स जो आहे तो ट्रान्समिट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट हे जे गँग्लियॉन सेलचे ॲक्झॉन जे असतात ते कॉन्वर्ज होतात. सो नेक्स्ट ॲक्झॉन ऑफ गँग्लियॉन सेल कॉन्वर्ज. ओके, ते कॉन्वर्ज होऊन ऑप्टिक नर्व तयार होते. हे आपण काल स्टडी केलेलं आहे. सो हे जे गँग्लियॉनचे जे ॲक्झॉन आहेत तर ते कॉन्वर्ज होतील आणि त्यांच्यापासून ऑप्टिक नर्व फॉर्म होईल. सो तिथून नेक्स्ट इज ऑप्टिक नर्व. आणि या ऑप्टिक नर्वमधून नर्व इम्पल्स कुठे पाठवला जाणार आहे तर इट इज सेंड टुवर्ड्स द व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम. व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम. फायनली सो इमेज कशी फॉर्म झाली. इमेज फॉर्मेशनमधल्या स्टेपमध्ये सगळ्यात फर्स्ट सांगितलं देर आर चेंजेस ऑन द रेटिना व्हेन लाईट फॉल ऑन इट, पर्टिक्युलरली photoreceptor cell that is rods and cones. When light fall on these rods and cones, photopigment which is light sensitive pigment present in them, it is get break due to specific wavelength light. Next when photopigment get broken, that rod and cones get stimulated. Okay, now this stimulation, this nerve impulse is generated and it is sent towards the रॉड्स आणि कोन्समध्ये जनरेट झालेला जो नर्व इम्पल्स आहे तो कुठे सेंड केला जाणार आहे बायपोलार नर्व सेलकडे. बायपोलार नर्व सेलकडून नेक्स्ट गँग्लियॉन सेलकडे. नेक्स्ट गँग्लियॉन सेलचे जे ॲक्झॉन फायबर असतात ते कॉन्वर्ज होतात आणि ऑप्टिक नर्व तयार होते. सो त्या ऑप्टिक नर्वकडे येतील आणि ऑप्टिक नर्वमधून तो जो इम्पल्स आहे विजनचा तो सेरेब्रमच्या व्हिज्युअल एरियाकडे सेंड केला जाईल आणि परसेप्शन होईल किंवा जी इमेज आहे ती इमेज आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. सो दिस इज अबाउट दी इमेज फॉर्मेशन. पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. आणि या पॉईंटबरोबरच आपला ह्युमन आय हा जो सेन्स ऑर्गन आहे हा कंप्लीट झालेला आहे. सो स्ट्रक्चरल डिटेलमध्ये आपण पाहिलेले जे काही पॉईंट आहेत त्याच्यामध्ये स्क्लेरा, कॉर्निया, कंजंक्टिवा, मिडल लेअरमध्ये कोरॉइड, त्याच्यामध्ये नेक्स्ट सिलियरी बॉडी, सस्पेन्सरी लिगामेंट, आयरिस, लेन्स, हे सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इनरमोस्ट लेअर जो आहे तो रेटिना. रेटिनामध्ये नॉन सेन्सरी पार्ट असतो जो आयरिस आणि सिलियरी बॉडीच्या लायनिंगला आहे. त्यानंतर पाठीमागचा जो सेन्सरी पार्ट आहे त्याचे पुन्हा 2 लेअर केले. एक पिगमेंटेड असतो, दुसरा न्यूरॉनचा बनलेला आहे. न्यूरॉनचे पुन्हा 3 लेअर केले. 3 लेअरमध्ये सगळ्यात इनरमोस्ट फोटोरिसेप्टर सेलचा, त्यानंतर बायपोलार सेलचा आणि त्यानंतर गँग्लियॉन सेलचा. गँग्लियॉन सेलचेच ॲक्झॉन कॉन्वर्ज होतात आणि ऑप्टिक नर्व तयार होते. त्यानंतर या रेटिनावरतीच ब्लाइंड स्पॉट असतो, लेन्सची डायगोनली अपोजिट असतो. तिथून ऑप्टिक नर्व लिव्ह करते. तिथे रॉड्स कोन्स नसतात त्यामुळे तो जो आहे तो ब्लाइंड स्पॉट मानला जातो. त्यानंतर नेक्स्ट आपण पहिला मॅक्युला ल्युटिया, ब्लाइंड स्पॉटच्या वरच्या बाजूला लॅटरल साईडला तो प्रेझेंट असतो. आणि हा जो मॅक्युला ल्युटिया आहे याच्यामध्ये एक डिप्रेशन पाहायला मिळतं ज्याला फोविया असं म्हटलं जातं, फोविया सेंट्रॅलिस, ज्याच्यामध्ये कोन्सची डेन्सिटी जास्त असते आणि त्यामुळे शार्पेस्ट व्हिजनचा तो एरिया असतो. हेही आपण पाहिलं. आणि फायनली इमेज कशी फॉर्म होते ते आपण आत्ता स्टडी केलं. यानंतर नेक्स्ट ह्युमन इयर हा सेकंड सेन्स ऑर्गन्स आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. सो बघा, ओके. सो नेक्स्ट सेन्स ऑर्गन आपण इयर स्टडी करणार आहोत. सो इयरमध्ये मेन 3 पार्ट आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर. सो तिन्ही पार्टमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ते आणि त्यांचे फंक्शन्स इथे व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत तुम्हाला. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बघा इयर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॅटोकॉस्टिक ऑर्गन. स्टॅटो ओके. सो ह्युमन इयर जो आहे
या इयरला स्टॅटोकॉस्टिक ऑर्गन असं सुद्धा म्हटलं जातं. सो स्टॅटोकॉस्टिक ऑर्गन का म्हटलं जातं तर याचे मेन 2 फंक्शन असतात. सो देर आर 2 मेन फंक्शन्स ऑफ इयर. इयरचे मेन 2 फंक्शन आहेत. त्याच्यामधलं फर्स्ट सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे हिअरिंग. ओके, सो हिअरिंग हे आपल्या इयरचं मेन फंक्शन आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. सो हिअरिंग सोडून त्यासोबतच बॉडी इक्विलिब्रियम हे सुद्धा याच्यामध्ये याचं मेन फंक्शन असतो. इट ऑल्सो मेंटेन बॉडी इक्विलिब्रियम. ओके, सो दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. इयर इट इज ऑल्सो कॉल्ड स्टॅटोकॉस्टिक ऑर्गन and there are 2 important functions of ear. One is hearing and another is body equilibrium maintain करणं. तर हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या इयरमध्ये केल्या जातात. मग आता हा जो इयर आहे तो मेनली 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे का. इयर इज डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 पार्टमध्ये हा इयर डिवाइड होतो. मग 3 पार्ट कोणते आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे एक्सटर्नल इयर, सेकंड मिडल इयर आणि थर्ड इनर इयर. सो या 3 पार्टमध्ये इयर जो आहे तो डिवाइड झालेला आहे. सो याच्यामध्ये एक्सटर्नल आणि मिडल दोन्ही पार्ट इझी आहेत. ऑर्गन त्याच्यामधले इझी आहेत, पटकन लक्षात येतात. सो याच्यामधला सगळ्यात फर्स्ट जो आहे एक्सटर्नल इयर तो आपण स्टार्ट करतोय. सो बघा, फर्स्ट एक्सटर्नल इयर. सी एक्सटर्नल इयर कन्सिस्ट ऑफ ear pinna, second auditory canal, and eardrum or tympanic membrane. ओके, सो हे 3 पार्ट जे आहेत ते एक्सटर्नल इयरमध्ये प्रेझेंट असतात. इयर पिना, ऑडिटरी कॅनल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन. सो जर आपण एक्सटर्नल इयरचं स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये मेनली हा जो बाहेरून दिसणारा जो पार्ट आहे, ओके, हा जो बाहेरचा पार्ट आहे याला आपण इयर पिना असं म्हणतो. हा जो इयर पिना आहे याच्यापासून एक ट्यूब लेग स्ट्रक्चर अराईज होतं आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला ऑडिटरी कॅनल असं म्हटलं जातं. आणि हा जो ऑडिटरी कॅनल आहे का मेम्ब्रेनस स्ट्रक्चरमध्ये एंड होतो याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम असं सुद्धा म्हटलं जातं. सो 3 पार्ट बघा, हा इयर पिना, ऑडिटरी कॅनल आणि हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन. या 3 पार्टपासून एक्सटर्नल इयर जो आहे तो बनलेला आहे. आता या 3 पार्टबद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचे बघा. सगळ्यात फर्स्ट इयर पिना. सो बघा, इयर पिना इट इज इमूवेबल. पार्ट ऑफ इयर. आपल्या इयरमध्ये इयर पिना हा जो बाहेरचा जो पार्ट आहे आपल्या बाबतीत हा इमूवेबल आहे किंवा त्याची आपल्याला मूवमेंट करता येत नाही. नेक्स्ट हा कशापासून बनलेला आहे बघा. इट इज सपोर्टेड बाय इलास्टिक कार्टिलेज. ओके, इलास्टिक कार्टिलेज पासून बनलेला आहे. इलास्टिक कार्टिलेजने याला सपोर्ट केलेलं आहे. सो फर्स्ट इयर पिना इट इज इमूवेबल पार्ट, सेकंड इट इज सपोर्टेड बाय इलास्टिक कार्टिलेज अँड थर्ड इट लीड्स टू ऑडिटरी कॅनल. बघा, जर हा इयर पिना असेल तर हा जो इयर पिना आहे जे काही साऊंड कलेक्ट केलेला आहे तो नेक्स्ट तो कशामध्ये सेंड करतो, एका ट्यूबमध्ये सेंड करतो ज्याला आपण ऑडिटरी कॅनल म्हणतो. सो इयर पिनानंतर ऑडिटरी कॅनलमध्ये ओपन होतो आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे तर इट कलेक्ट अँड सेंड साऊंड टू ऑडिटरी कॅनल. So this is about ear pinna. Ear pinna is external immovable part. Next it is supported by elastic cartilage
नेक्स्ट इट लीड्स टू ऑडिटरी कॅनल, म्हणजे इयर पिनानंतर ऑडिटरी कॅनलमध्ये ओपन होतो. आणि इयर पिनाचं फंक्शन आहे कलेक्ट. सो साऊंड जे आहे ते फनेल शेप असल्यामुळे त्याच्यामध्ये साऊंड कलेक्ट केले जातात आणि नंतर हे जे साऊंड आहेत ते ऑडिटरी कॅनलकडे सेंड केले जातात. सो दिस इज इयर पिना. त्यानंतर नेक्स्ट ऑडिटरी कॅनल बघा. ऑडिटरी कॅनल ही एक ट्यूब आहे ज्याच्यामधून साऊंड वेव्स पुढे ट्रॅव्हल करतील. So auditory canal. So next auditory canal, it ends in eardrum, ज्याला आपण टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतोय त्यालाच इयरड्रम म्हटलं जातं. तर तो जो ऑडिटरी कॅनल आहे त्या इयरड्रममध्ये एंड होणार आहे. पुन्हा बघा हे आपलं इयर असेल, हा जर ऑडिटरी कॅनल असेल तर या ऑडिटरी कॅनलचा एंडचा जो पार्ट आहे त्या पार्टला इयरड्रम असं म्हटलं जातं. सो ऑडिटरी कॅनल एंड्स इन इयरड्रम. त्यानंतर नेक्स्ट बघा हा जो पिना आणि ऑडिटरी कॅनलनी ट्रॅव्हल केलेला जो साऊंड आहे त्याच्यामधून ट्रॅव्हल केलेला. सो साऊंड फ्रॉम ऑडिटरी कॅनल गोज टू इयरड्रम. तो जो साऊंड आहे तो इयरड्रमवरती फॉल होणार आहे किंवा त्याच्यावरती पडणार आहे. सो ह्या इयरड्रमवरती जेव्हा साऊंड वेव्स फॉल होतात तेव्हा त्या इयरड्रममध्ये व्हायब्रेशन्स होतात. इन शॉर्ट ते जे व्हायब्रेशन आहेत त्या इयरड्रममधून नेक्स्ट पार्ट जो इयरचा आहे ज्याला आपण मिडल इयर म्हणतो त्याच्याकडे सेंड केले जातात. सो बघा फर्स्ट इयर पिना सांगितला. इयर पिना हा इमूवेबल पार्ट आहे जो साऊंड वेव्स कलेक्ट करतो आणि ऑडिटरी कॅनलकडे सेंड करतो. ऑडिटरी कॅनल या ट्यूबमधून हे साऊंड वेव्स नेक्स्ट कोणत्या पार्टकडे जाणार आहेत, टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडे जाणार आहेत. आता हे जे दोन पार्ट आहेत इयर पिना आणि ऑडिटरी कॅनल ह्या दोन्ही पार्टमध्ये फाईन हेअर्स आणि वॅक्स सिक्रेटिंग सेबेशियस ग्लँड जी आहे ती प्रेझेंट असते. सो इयर पिना अँड auditory canal consist of fine hairs and wax secreting sebaceous gland. ओके. सो इयर पिना आणि ऑडिटरी कॅनल यांची जी स्किन आहे त्या स्किनमध्ये फाईन हेअर्स असतात आणि वॅक्स सिक्रेट करणारी सेबेशियस ग्लँड जी आहे या दोन्ही ऑर्गनमध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर लास्ट जो ऑर्गन आहे ज्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन आपण म्हणतोय. सो तो कसा आहे बघा. नेक्स्ट इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. सो आधीच सांगितलं टिम्पॅनिक मेम्ब्रेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इयरड्रम, त्यालाच इयरड्रम असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट इट इज डेलिकेट मेम्ब्रॅनस ऑर्गन. डेलिकेट मेम्ब्रॅनस ऑर्गन हा डेलिकेट मेम्ब्रॅनस ऑर्गन आहे. डेलिकेट असतो, खूप नाजूक आहे आणि मेम्ब्रॅनस आहे जेणेकरून तिथं कुठला जर शार्प ऑब्जेक्ट लागला तर त्याच्यामध्ये इंजुरी होऊ शकते आणि जर इयरड्रमला इंजुरी झाली तर व्हायब्रेशन्स पुढे मिडल आणि इनर इयरकडे जाणार नाही. सो हा डेलिकेट आणि मेम्ब्रॅनस ऑर्गन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इट ट्रान्समिट साऊंड वेव्स टू मिडल इयर. मिडल इयरकडे साऊंड वेव्ह ट्रान्समिट करणं हे याचं मेन फंक्शन आहे. मिडल इयरमध्ये पुन्हा आपण पाहणार आहोत इयर ऑसिकल म्हणजे 3 इयर बोन असतात मॅलियस, टॅपिस, इनकस. तर त्यांच्याकडे व्हायब्रेशन सेंड करणं हे त्याचं फंक्शन आहे. याशिवाय हा जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे हा कशापासून बनलेला आहे बघा. इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड कवर्ड एक्सटर्नली by skin and internally by mucous membrane.
ओके, सो टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम जो आहे, तर या इयर ड्रममध्ये आपण बघितलं की त्याच्या बाहेरच्या बाजूला आउटसाईडला स्किन प्रेझेंट असते आणि आतल्या बाजूला म्युकस मेम्ब्रेन जे आहे ते प्रेझेंट असतं. सो दिस इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आपण एक्सटर्नल इयर स्टडी केला. एक्सटर्नल इयरमधले पार्ट इझी आहेत. सो हा जो सगळ्यात बाहेर दिसणारा पार्ट जो असतो त्याला आपण इयर पिना असं म्हणतो, जो फनेल शेपचा आहे, साऊंड वेव्स कलेक्ट करण्याचं काम करतो. याच्यामध्ये आलेले साऊंड वेव्स, साऊंड म्हणजे काय आहे, व्हायब्रेशन आहे, तुम्हाला माहिती आहे. तर हे व्हायब्रेशन या ऑडिटरी कॅनालमधून पास होतात. ऑडिटरी कॅनालनंतर या एंडला इथं एक मेम्ब्रेन स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, ज्याला आपण कानाचा पडदा किंवा इयर ड्रम किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं म्हणतो. सो त्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनवरती व्हायब्रेशन्स येतील, हा व्हायब्रेट होईल. नंतर याला कनेक्टेड पुढे 3 बोन्स असतात, त्या बोन्सकडे ते व्हायब्रेशन्स पास केले जातात जे मिडल इयरमध्ये. सो ते आपण मिडल इयरमध्ये पाहणार आहोत. सो त्याच्या आधी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की इयर पिना आणि ऑडिटरी कॅनाल यांच्या स्किनमध्ये सेबॅशियस ग्लँड असते जी वॅक्स सिक्रेट करते. याशिवाय फाईन हेअरसुद्धा असतात. आणि हा जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे हा कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे, ज्याच्या बाहेरच्या बाजूला स्किन आणि आतल्या बाजूला म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. सो दिस इज अबाउट एक्सटर्नल इयर. इथं आपण एक्सटर्नल इयर कंप्लीट केलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे मिडल इयर. सो बघा, ओके. सो इयरमधला सेकंड पार्ट आहे मिडल इयर. मिडल इयरमध्ये बघा कोणकोणते ऑर्गन, जसं आपण एक्सटर्नल इयरमध्ये बघितलं की इयर पिन आहे, ऑडिटरी कॅनल आहे त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात शेवटी टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट स्टार्ट होतो तो आहे मिडल इयर. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी आपण पाहिलं तर सपोज जर हा इयर पिना असेल, त्यानंतर या इयर पिनापासून नेक्स्ट हा जर ऑडिटरी कॅनल स्टार्ट झालेला असेल आणि ह्या ऑडिटरी कॅनलचा हा एंड टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा हा जर इयर ड्रम असेल, ठीक आहे. सो या पद्धतीनं हा एक्सटर्नल इयर आहे. एक्सटर्नल इयर संपल्यानंतर नेक्स्ट हा जो मिडल पोर्शन आहे याला मिडल इयर म्हटलं जातं. सो या मिडल इयरमध्ये 3 इयर बोन्स असतात. या इयरमध्ये 3 आणि इकडे 3 असे टोटल 6 बोन आपल्याला इयरमध्ये पाहायला मिळतात. सो 3 इयर बोन जे आहेत त्यांना ऑसिकल्स असंही म्हटलं जातं. सो देअर इज चेन ऑफ 3 इयर ऑसिकल. सो पहिली गोष्ट 3 आहेत त्यांना इयर ऑसिकल म्हणायचं, आणि चेन आहे म्हणजे बघा हा पहिला बोन आहे, त्यानंतर हा दुसरा बोन आणि त्यानंतर हा तिसरा बोन. सो चेनमध्ये प्रेझेंट आहेत, एकाला एक अटॅच होऊन. सो चेनमध्ये हे 3 ऑसिकल प्रेझेंट असतात. सेकंड थिंग, यांचे सिक्वेन्सनी नेम तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यामध्ये हा जो फर्स्ट आहे याला मॅलियस असं म्हटलं जातं. हा जो सेकंड बोन आहे याला इनकस असं म्हटलं जातं, आणि हा जो थर्ड आहे हा स्टॅपिस. सो मॅलियस, इनकस आणि स्टॅपिस असे 3 इयर ऑसिकल या ठिकाणी प्रेझेंट आहेत. यापैकी बघा मॅलियस जो आहे हा लार्जेस्ट इयर ऑसिकल किंवा लार्जेस्ट इयर बोन आहे, तर स्टॅपिस जो आहे तो स्मॉलेस्ट बोन आहे. सो आता साऊंड वेव्ज म्हणजे काय आहेत तर व्हायब्रेशन आहेत. सो हे व्हायब्रेशन सगळ्यात फर्स्ट इयर पिनानंतर ते ऑडिटरी कॅनलमध्ये आले. ऑडिटरी कॅनलमधून इयर ड्रम जेव्हा व्हायब्रेट होईल तेव्हा हा इयर ड्रम नेक्स्ट या इयर ऑसिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये. सो ते जे व्हायब्रेशन आहेत ते इयर ड्रमकडून सगळ्यात हा जो पहिला बोन आहे मॅलियस याच्याकडे जातील. मॅलियसकडून हे व्हायब्रेशन इनकस, ज्याला ॲनव्हिल पण म्हटलेलं आहे बघा. ॲनव्हिल म्हणजे जिथं लोहारकाम चालतं तिथं लोखंडाचा असा स्ट्रॉंग एक ठोकळा असतो ज्याच्यावरती आपण मेटलला हॅमर करू शकतो, तर त्याला ॲनव्हिल म्हटलं जातं. सो त्या टाईपचं हे स्ट्रक्चर आहे, याला ॲनव्हिलसुद्धा म्हटलेलं आहे. सो व्हायब्रेशन मॅलियसकडून इनकस म्हणजे ॲनव्हिलकडे जातात, आणि इनकस नंतर हे व्हायब्रेशन जे आहेत ते स्टॅपिस या स्मॉलेस्ट बोनकडे येतील. इथून पुढे इनर इयर जो आहे तो स्टार्ट होणार आहे. इनर इयरचे ऑर्गन जे आहेत ते इथून पुढे स्टार्ट होणार आहेत. तर हे व्हायब्रेशन जे आहेत ते स्टॅपिसकडून नेक्स्ट इनर इयरकडे जाणार आहेत. सो 3 इयर ऑसिकल असतात, त्यांची सिक्वेन्सनी नेम मॅलियस, इनकस, स्टॅपिस. मॅलियस इज द लार्जेस्ट अँड स्टॅपिस इज द स्मॉलेस्ट इयर बोन. नेक्स्ट दे ॲम्प्लिफाय व्हायब्रेशन अँड ट्रान्सफर इट टू कॉक्लिया. सो यांचं काम आहे व्हायब्रेशन ॲम्प्लिफाय करणं, आणि हे व्हायब्रेशन इनर इयरमध्ये स्नेल शेलसारखा एक ऑर्गन असतो ज्याला कॉक्लिया म्हटलं जातं. सो त्या कॉक्लियाकडे हे व्हायब्रेशन जे आहेत ते सेंड केले जातात. सो हे इयर ऑसिकल्स आपण पाहिले. याशिवाय अजून एक गोष्ट आपल्याला मिडल इयरमध्ये पाहायला मिळते आणि ती म्हणजे युस्टॅशियन ट्यूब.
ह्या मिडल इयरपासून एक ट्यूब अराईज होते आणि ही जी ट्यूब आहे ती त्या मिडल इयरला आपल्या फॅरिंगशी कनेक्ट करते आणि ती जी ट्यूब आहे त्या ट्यूबला युस्टॅशियन ट्यूब असं म्हटलं जातं. मग आता ही जी युस्टॅशियन ट्यूब आहे हिचं मेन फंक्शन काय आहे? इट मेंटेन एअर प्रेशर ऑन बोथ साइड ऑफ इयर ड्रम. ओके, हा इयर ड्रम आहे. इयरमधून ही जी एअर येणार आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा एअरचं जे प्रेशर आहे त्या इयर ड्रमवरती असणार आहे. सो त्या प्रेशरमुळे तो इयर ड्रम जो आहे तो आतमध्ये पुश होऊ शकतो. मात्र ह्या मिडल इयरमधून एक ट्यूब अराईज होते जी आपल्या फॅरिंग्सला कनेक्ट करते. सो फॅरिंग्समधून सुद्धा जी एअर आहे ती एअर फॅरिंग्समधून या इयर ड्रमला इकडून पुश करेल. सो या वेळी तो जो इयर ड्रम आहे त्याच्या बाहेरच्या बाजूच्या आणि आतल्या बाजूचं प्रेशर जे आहे ते त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. सो एक शॉर्ट युस्टॅशियन ट्यूब आहे जी मिडल इयरला फॅरिंगशी कनेक्ट करते. सो युस्टॅशियन ट्यूब कनेक्ट्स मिडल इयर टू द फॅरिंग्स आणि हिचं काम आहे इट इक्वलाइज एअर प्रेशर ऑन बोथ साईड ऑफ इयर ड्रम. इयर ड्रमच्या दोन्ही बाजूचं जे एअर प्रेशर आहे इक्वल ठेवण्याचं काम केलं जातं जेणेकरून तो इयर ड्रम जो आहे तो मूव्ह नाही होणार. सो दिस इज अबाउट दी मिडल इयर. सो सगळ्यांना मिडल इयर समजलं का? याच्यामध्ये 3 इयर ऑसिकल आणि एक युस्टॅशियन ट्यूब. 3 इयर ऑसिकलचे नेम सिक्वेन्सनी मॅलियस, नेक्स्ट इनकस आणि थर्ड स्टॅपिस असतो. मॅलियस इयर ड्रमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर स्टॅपिस इनर इयरमधला जो कॉकली आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. हे इयर ऑसिकल साऊंड व्हायब्रेशन ॲम्प्लिफाय करतात आणि कॉकलिया म्हणजे इनर इयरकडे ट्रान्सफर करतात. याशिवाय मिडल इयरमध्ये एक शॉर्ट ट्यूब पाहायला मिळते जिला युस्टॅशियन ट्यूब असं म्हटलं जातं. दिस युस्टॅशियन ट्यूब कनेक्ट्स मिडल इयर टू द फॅरिंग्स. फॅरिंग्स तुम्हाला माहिती आता तर त्या फॅरिंग्सना कनेक्ट करते आणि याच्यामुळे या इयर ड्रमच्या बोथ साईडचं प्रेशर जे आहे एअरचं प्रेशर ते इक्वल ठेवलं जातं. सो दिस इज मिडल इयर. यानंतरचा नेक्स्ट जो आहे इनर इयर. हा इनर इयर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.